जगातल्या एका महान साम्राज्याची कहाणी. ही फक्त लढायांची नाहीये, तर ही आहे महत्वाकांक्षा, हार आणि नशिबाचा एका जबरदस्त खेळाची गोष्ट. 3 राजे, ज्यांचं नशीब एकमेकांशी असं काही जोडलं गेलं की त्यांनी इतिहासाचा प्रवाहच बदलून टाकला. चला तर मग उलगडूया ही जबरदस्त कहाणी. जरा विचार करा, एक राजकुमार ज्याच्या हातून स्वतःचं राज्य निसटलंय, जो पराभूत झालाय, तोच माणूस पुढे जाऊन एका विशाल साम्राज्याचा पाया कसा काय घालू शकतो? हे कसं शक्य झालं? ह्याचं उत्तर आहे बाबरच्या अविश्वसनीय प्रवासात. तर मग या कथेचा पहिला अंक सुरू होतोय आणि यात एंट्री होतीये या साम्राज्याच्या संस्थापकाची, बाबर. कल्पना करा, वय अवघं 11 वर्ष आणि राज्याची जबाबदारी खांद्यावर. पण काही काळातच ते राज्यही हातून गेलं. बाबरने खूप वाईट दिवस पाहिले. तो अक्षरशः भटकत होता. पण म्हणतात ना, हरलेला माणूसच मोठी स्वप्न बघतो. आणि त्याच्या डोक्यात एकच स्वप्न होतं, भारतावर राज्य करण्याचं. आणि मग सुरू झाला त्याचा न थांबणारा प्रवास. त्याने आपलं सगळं लक्ष भारताकडे वळवलं. एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 5 वेळा त्याने भारतावर आक्रमण केलं. आणि मग तो दिवस उजाडला. 1526 पानिपतचं मैदान. बाबरने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीचा धुव्वा उडवला. आणि हाच तो क्षण होता जेव्हा भारतात मुघल सत्तेचा पाया रचला गेला. पुढच्या 4 वर्षात त्याने उत्तर भारतात आपलं वर्चस्व पक्क केलं. पण थांबा, बाबर म्हणजे फक्त तलवार चालवणारा योद्धा नव्हता बरं का. त्याच्या आत एक कवी, एक कलाकार लपला होता. त्याने स्वतः बाबरनामा नावाचं आत्मचरित्र लिहिलं, ज्यात फक्त लढाया नाहीत, तर निसर्गाबद्दल, फुलापानांबद्दल आणि बागांबद्दल खूप सुंदर लिहिलंय. पाया तर रचला गेला होता, पण त्यावर इमारत उभी करणं, ते टिकवणं, हे त्याच्या मुलासाठी एक खूप मोठं आव्हान होतं. आणि इथूनच कहाणीत एक जबरदस्त ट्विस्ट येतो. संघर्ष, सत्तापालट आणि एका नव्या नायकाचा उदय. बाबरनंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला. पण त्याला वारसात मिळालं होतं एक काटेरी सिंहासन. विचार करा, काय अवस्था असेल त्याची. एका बाजूला विखुरलेलं राज्य, दुसऱ्या बाजूला अफगाणांची सततची आक्रमणं. एवढंच नाही, तर गुजरातचा बहादूर शहा त्याचा शत्रू बनला होता. आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्याचे सख्खे भाऊच त्याच्या विरोधात होते. आणि अशाच अस्थिर काळात एंट्री होते एका अशा माणसाची, जो ही सगळी समीकरणं बदलून टाकणार होता. शेरशाह सूरी. त्याचं मूळ नाव तसं फरीद होतं, पण एका सुलतानाच्या नोकरीत असताना त्यांनी चक्क एका वाघाला नुसत्या हाताने ठार मारलं. आणि त्या दिवसापासून त्याचं नाव पडलं शेर खान. म्हणजे बघा, चित्र अगदी स्पष्ट होतं. एका बाजूला जन्माने राजकुमार असलेला पण सत्ता टिकवण्यासाठी झगडणारा हुमायून, आणि दुसऱ्या बाजूला सामान्य परिस्थितीतून स्वतःच्या हिमतीवर शून्यातून उभा राहिलेला एक जबरदस्त लढवय्या आणि हुशार प्रशासक शेरशाह. या दोघांमधला संघर्षाचा निकाल जवळजवळ ठरलेलाच होता. शेरशाहने हुमायूनचा दारुण पराभव केला. पण शेरशाहला एवढं महत्वाचं का मानलं जातं? फक्त हुमायूनला हरवलं म्हणून? नाही. त्याची खरी कमाल होती त्याच्या प्रशासकीय कौशल्यात, त्याच्या दूरदृष्टीत. चला बघूया, त्याने असं काय केलं की राज्याचा चेहराच बदलून गेला. जरा हा आकडा बघा, 1700. काय आहे हे? ही आहे शेरशाहने महत्वाच्या रस्त्यांवर बांधलेल्या विश्रांतीगृहांची संख्या. व्यापारी आणि प्रवाशांसाठी तब्बल 1700 धर्मशाळा. यावरून कळतं की त्याला माहीत होतं, खरं साम्राज्य तलवारीने नाही, तर रस्त्यांनी आणि व्यापाराने जोडलं जातं. त्याने सोनारगांव ते सिंधू नदीपर्यंतचा सडक ए आझम म्हणजे ग्रेट रोड बनवला. एवढंच नाही, तर आग्रा, लाहोर, मुलतान ह्यांसारख्या शहरांना जोडणारे पक्के रस्ते बांधले. रस्त्यांच्या कडेला सावलीसाठी झाडं लावली. हे रस्ते म्हणजे काय होते? तर जणू साम्राज्याच्या नव्या रक्तवाहिन्या, ज्यामुळे व्यापार आणि दळणवळणाला प्रचंड वेग आला. शेरशाहने एक अशी सिस्टम बनवली जी पुढे कित्येक वर्ष टिकली. त्याने जमिनीची मोजणी करून उत्पन्नाच्या 1/3 कर लावला, जो शेतकऱ्यांसाठी न्यायपूर्ण होता. दाम नावाचं चांदीचं एक स्टँडर्ड नाणं सुरू केलं, ज्यामुळे अर्थव्यवस्था स्थिर झाली. स्वतः लक्ष घालून एक शिस्तबद्ध सैन्य उभं केलं. आणि सगळ्यात भारी गोष्ट, न्यायासाठी तो स्वतः लक्ष घालायचा, अंतिम निकाल तो स्वतः द्यायचा. आणि आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ऐका, शेरशाहची ही प्रशासनाची पद्धत इतकी जबरदस्त होती की ज्या मुघलांना त्याने हरवून सत्तेवरून घालवलं होतं, त्याच मुघलांनी परत आल्यावर त्याचीच सिस्टीम कॉपी केली. म्हणजे विचार करा, तुमचा कट्टर शत्रू, पण त्याची सिस्टीम इतकी भारी की तुम्ही तीच वापरताय. याच्यापेक्षा मोठं यश काय असू शकतं? पण थांबा, पिक्चर अजून बाकी होता.
इतिहास पुन्हा एकदा पलटी मारणार होता, कारण आता पुन्हा एकदा एंट्री होणार होती त्याच पराभूत वारसाची, हुमायूनची. शेरशहाच्या मृत्यूनंतर एक राजकीय पोकळी निर्माण झाली होती आणि हुमायून याच संधीची वाट बघत होता. तो वनवासातून परतला, त्याने दिल्लीवर पुन्हा हल्ला केला आणि गादी परत मिळवली. मुघल सत्तेची पुनर्स्थापना झाली. एका हरलेल्या राजकुमाराची ही कमबॅक स्टोरी होती. पण यात एक ऐतिहासिक गंमत आहे. हुमायूनला जे राज्य परत मिळालं ना, ते आता जास्त मजबूत, जास्त सुव्यवस्थित होतं. आणि हे सगळं कोणी केलं होतं? त्याच्याच कट्टर शत्रूने, शेरशहाने. म्हणजे त्याला एक प्रकारे तयार, सुसंघटित राज्य आयतं मिळालं होतं. आणि यामुळेच एक मोठा प्रश्न उभा राहतो की जर शेरशहा नसता, त्याने हा प्रशासनाचा भक्कम पाळा रचला नसता, तर पुढे जाऊन अकबरासारख्या राजाला एवढं मोठं आणि महान साम्राज्य उभं करता आलं असतं का? खरंच, बाबर, हुमायून आणि शेरशहा ह्या तिघांचा एकमेकांशी जोडलेला हा वारसा खूपच गुंतागुंतीचा आणि तितकाच रंजक आहे.